शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे आपल्यासोबत आपण यांच्याशी बोलणार आहोत. सुर्वे साहेब पुन्हा विजयी झाला, अभिनंदन तुमचं. कसं वाटतं? हा माझा विजय आहे, महाराष्ट्राच्या जनतेचा विजय. जनतेने माझ्यावर विश्वास आहे. लाडकी बहीण आणि हिंदुत्वातील लाडकी बहिणींनी जी मदत केली, मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी मदत केली ती आणि हिंदुत्व या दोघांचं म्हणून हा घडला आमच्या सर्वांचा महत्त्व. बराच प्रयत्न झाला तुम्हाला एक कॉल मारण्याचा, जनतेनं तुम्हाला सांगितलं गटागटाने बराच त्रास द्यायचा प्रयत्न केला, मला प्रचंड बदनाम करायचा प्रयत्न केला. घरापर्यंत आले जे त्यांना जे करायचं होतं ते केलं. जनतेने दाखवून दिलं प्रकाश सुर्वे हा जनतेचा आहे, त्याची सत्तेच्या खंबीरपणे मिळते. आणि एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी केलेलं संस्था त्यांनी आम्हाला दिलेलं आणि महायुतीचं कार्ड भरण्याच्यामुळे हा संप्रदायाने हा मी माझ्या मराठीच्या जनतेचा अत्यंत ऋणी आहे आणि मला एवढा भारी नक्कीच तुम्ही इमोशनल होता या क्षणी तुमच्या डोळ्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतक्या वर्षापासून तुम्ही या संपूर्ण मतदारसंघामध्ये नेतृत्व करता. मोठी जबाबदारी हवी असं वाटतं देशमध्ये आहे. एकनाथ शिंदे साहेबांचे प्रमुख नेते आहेत, ते जो निर्णय घेतले तो निर्णय आम्हाला मान्य आहे. प्रत्येकाला वाटतं मंत्री बनावं, ते त्यांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. तुम्ही पण बरेच शेतकऱ्याला काही पोट वगैरे सोडून आणलाय तसं जे पोट सांगत असतो असं मुंबईमध्ये एक आमदार आहे आमच्या चंदू साहेबांचा जो पहिल्यापासून बरोबरीला आज पण मुंबईमध्ये सगळ्यात जास्त मताधिक्य निवडून येणार आहे पहिला आमदार. आज गटनेत्याची निवड होणार आहे. गटनेता कोण हवा असं मला बैठकीमध्ये ठरलं उचित नाही, चांगल्या माणसाला संधी दिली. ओके. आणि मुख्यमंत्री पदाबद्दल बराच संदर्भ आहे, कारण भाजपकडून पण म्हणलं जातं 133 पक्ष पण आहेत, 137 पर्यंत 11 पक्ष आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री पदावरती त्यांचा देखील दावा तितका स्ट्रॉंग आहे. कसं पाहता? आम्ही नाही म्हणू शकत नाही करत की दावा स्ट्रॉंग दावा प्रत्येकजण करू शकतो, पण ही निवडणूक ही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली लढली गेली. त्यांच्या नेतृत्वाखाली एवढ्या सर्व सीट आलेल्या आहेत. त्यांनी घेतलेला निर्णय पोस्टल रोडचे निर्णय असतील, अटल सेतूचे निर्णय असतील, टोल माफी असेल, लाडली बहीण, त्यांनी घेतलेले जे निर्णय ते निर्णय फार महत्त्वाचे होते. त्याच्यामुळे लोकांमध्ये एक पॉझिटिव्हिटी आहे. हिंदुत्वाचा निर्णय असेल, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा निर्णय असेल, सर्व निर्णय फार महत्त्वाचे निर्णय आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई जिंकलेली आहे. संजय राऊत अजून पण म्हणतायत की जो निकाल लागला तो अनादरणीय आहे आणि बॅलेटपेपरवर निवडणुका घ्यायला पाहिजे. हा निकाल मान्य नाही. मला सांगा, काँग्रेसचा तर पिढ्यात एक पोटनिवडणुकीमध्ये जिंकला, तो योग्य आहे, तेव्हा निकाल बरोबर आहे. आता ह्याच निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पण जिंकला ना, तो बरोबर आहे. आणि ह्यांच्या हारले का सर्व पोट बेकार, पोट त्यांना मान्य नाही, ईव्हीएम मान्य नाही, जनतेचा निर्णय मान्य नाही, काहीच त्यांना मान्य नाही. ठाण्याच्या एड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं. एक शेवटचा प्रश्न आहे. शिवसेनेमध्ये तुम्ही होता, त्या शिवसेनेमध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला काम करताना? आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबद्दल काय म्हणाल? आता पण त्यांना चिंतन करण्याची गरज असं वाटतं? ही गोष्ट अगदी सत्य आहे. आत्मचिंतन प्रत्येकाने केलं पाहिजे. आपले हार का होते, कशामुळे होते, याचं आत्मचिंतन प्रत्येकाने केलं पाहिजे. आणि चांगला नेता हा नेहमीच आत्मचिंतन करत असतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.